शाळेच्या नवीन इमारतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे, निधी न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. बुलढाणा तालुक्यातील मौजे डोंगर खंडाळा येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेच्या नवीन इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शाळेची इमारत शिकस्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था जवळपास 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री संभाजीराजे विद्यालयात करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करताना राज्य महामार्गाचा रस्ता ओलांडावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको, शाळेची नवीन इमारत तातडीने उभारा अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास विलंब होत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नवीन इमारतीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून बांधकामाला सुरुवात करावी, तसेच विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी सुरक्षित शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापनाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने प्रशासन आता तरी जागे होणार का, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश शेषराव काकडे, उपाध्यक्षा कोमल दीपक भोंडे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर सावळे, दीपक भोंडे, गजानन गायकवाड, शिवदास राठोड, राहुल राठोड तसेच सर्व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. या शाळेसाठी आम्ही 1 वर्षापासून प्रयत्न करतोय. ही शाळा शिकस्त झाली तसा आम्हाला अहवाल पण आहे आमच्याकडे, आणि आम्ही त्याची मग शिकस्त झाल्यामुळे आम्ही त्या मुलांची पर्यायी व्यवस्था आम्ही संभाजीराजे विद्यालयात केली आणि पर्यायी व्यवस्था केली. पण आम्ही त्याच्यावर आता आम्हाला शाळा इमारत मिळावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेब यांना निवेदनसुद्धा दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासनसुद्धा दिलं की आम्ही तुमची लवकरात लवकर तुमची शाळा बांधून देऊ. आमची पूर्ण शाळा ही शिकस्त झालेली आहे. आमच्या इथं गोरगरीब मुलं शाळा शिकतात आणि त्यांना त्यांच्याजवळ त्यांची परिस्थिती खराब असल्यामुळं ते दुसऱ्या शाळेत शिकू शकत नाही, आणि जिल्हा परिषद शाळा जर वाचली तर गोरगरिबाचे मुलं शाळा शिकतील आणि मोठे बनतील, यासाठी आमचे प्रयत्न आहे. आणि आमचं तसं कलेक्टर साहेबांना आम्ही 11 ऑगस्टला निवेदनसुद्धा दिलेलं आहे. तर आम्ही कलेक्टर साहेबांना तसं निवेदनात सांगितलेलं आहे की आम्ही इथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन इथे करणार आहोत. परंतु आता कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आम्ही काही दिवस आता थांबणार आहे. आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे. 15 सप्टेंबरपर्यंत जर आम्हाला कोणत्याही प्रकारचं वरून जर प्रशासनाकडून कळालं नाही की बा आम्हाला निधी उपलब्ध झाला आणि इमारत तुमची बनणार का, काही समजा माहिती मिळाली नाही, तर आम्ही त्यानंतर आम्ही बेमुदत अन्नत्याग आंदोलन सर्व गावकरी आणि पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने इथे शाळेमध्ये करू. तसेच गावकरी आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. परंतु आम्हाला एकाच खोलीचं निधी भेटलेला आहे. अजून काही त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. तरी आम्हाला कमीत कमी 5 ते 6 खोल्यांसाठी निधी आवश्यक आहे. तर प्रशासनाला एवढीच विनंती आहे गावकऱ्यांच्या वतीने की लवकरात लवकर आमची गावाची मागणी आहे ती पूर्ण करावी. अन्यथा मग गावकऱ्याच्या वतीने तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आम्ही उपोषणास बसणार. स्टार TV 9 साठी प्रतिनिधी यासीन शहा, डोंगर खंडाळा, बुलढाणा.